महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर सगळ्या माता भगिनींनो, आज मी हा व्हिडिओ मुद्दाम बनवत आहे कारण आज रविवार आहे आणि मग तुम्ही 6 दिवस आठवड्यातले कोण ऑफिसला जातं, घर सांभाळतं आणि आत्ता बसू म्हणतं थोड्या वेळानं आपल्यासाठी काहीतरी करू. तर त्यासाठी मी आणि तुम्ही ऑफिसला वगैरे जाताना आणि आत्ताच्या हे सुनबाईला घेऊन का बसले माहिती का, तर आत्ताची काळाची गरज आहे. कारण आत्ताच्या ज्या स्टेजला काय झालेलं असतं सांगू का, 6 दिवस ऑफिस आणि बाहेर जाऊन काम करणाऱ्या, बससाठी धावपळ करणाऱ्या, कंटिन्यू कुणाकुणाचं उभं राहूनच काम असतं. आणि मग त्यामुळे तुम्हाला शनिवारी काय होतं की आता उद्याच्याला आराम करायचा आहे असं म्हणतो, पण आपण शनिवारी आणि रविवारी भरपूर कामं करतो आणि दिवसभर आराम करायला वेळच मिळत नाही. आणि मग आत्ताच्या ह्या स्टेजला काय होतं माहितीये का, एका वेळेला घर, पोरं आणि नोकरी हे एक एक सांभाळताना त्यावेळेला ती बाई थकून गेलेली असते. पण तिला म्हणजे थकायचं आहे, आपल्याला थकलोय हे परिस्थितीनं ते सांगता पण येत नाही आणि स्वतःसाठी जगता पण येत नाही. पण स्वतःची काळजी तर घेऊ शकतो आणि आता हल्ली ह्याची गरज आहे. म्हणून मी तुमच्यासाठी हा एक छानसा उपाय सांगते. आता बाहेर भरपूर ऊन आहे, कडकडीत ऊन आहे, 40 टेम्परेचरकडे गेले आणि अशा ह्याच्यातनं आपण रोज वनवन करत असतो. मग त्यावेळेला आपले पाय खूप दुखतात, जळजळतात, डोळे जळजळतात. तर त्यासाठी काय करायचं, तळव्याला एक कोरपड आहे ना आपल्या सगळ्यांच्या खोलीत सहज उपलब्ध असते आणि ती फक्त आपण शो म्हणून रोज तिच्याकडे बघतो आणि नीटनेटकी ठेवतो. तर ती खरं तर आपल्यासाठी असते. तर ही कोरपड आहे ना, आज रेणुकाचं खूप पाय दुखतात आणि पाय हिटचा त्रास झालाय तिला, तर त्यासाठी हे तळव्याला लावायला घेतली तिला कोरपड. तुम्ही पण जरूर ह्याचा वापर करून बघा. अगदी फ्रीज मध्ये ठेवायची आणि तळव्याला लावायची. आता सुकं दानभो येतोय का रेणुका? हो, छान वाटतं आणि झोपताना थंड, म्हणजे ह्याच्यातून तुमची हीट आहे ना तळव्याची ती पण होते. त्याच्याबरोबर अजून एक उपाय सांगते. आपली रोजची मेहंदी असती ना, मेहंदी पावडर, ती दह्यात कालवून ठेवायची, लिंबू घालायचं त्याच्यात, जसं आपले हात डेकोरेशन करतो ना आपण, तर ती आपल्याला झोपताना तळव्यांना लावायची. तळव्याखाली पूर्ण एखादा खराब कपडा ठेवायचा आणि पूर्ण ज्यांना हीटचा त्रास होतोय ना, तर ते तुम्ही एकदा हे करून बघा, छान वाटेल. विरेन इकडे ये पटकन. अजून एक उपाय सांगते आज खास महिलांसाठी, कारण त्यांना 6 दिवस मुलांच्याकडे पण बघायला इतकासा वेळ मिळालेला नसतो आणि मुलांचं पण हल्ली जीवन धावपळीचं झालं. त्यांना सकाळपासून स्कूल, ट्युशन आणि मग त्यातल्या त्यात आपल्याला बारीक कणकण येत असते, ताप आलेला असतो. आपण काय करतो, थोडा वेळ झोपल्यावर बरं वाटेल, झोपल्यावर बरं वाटलं नाही ते असं म्हणतो की आपण एखादी गोळी खाल्ल्यावर बरं वाटेल. पण तसं नाही. ते करायच्या आधी आपण काय करायचं माहितीये का, अगदीच तातडीक आपल्याला काय वाटते तर ते आपल्यासाठी, लहान मुलांना पण हे चांगलं आहे. उन्हाळ्यात येणारा ताप असतो ना आतल्यात, तो फक्त गरम लागतात पण कळत नाही. तर त्यासाठी मी हे तेल दाखवते. त्याचं नाव सांगते का, करंज तेल. हा, म्हणजे ह्याचा डिलिव्हरीत मी बऱ्याच वेळा बायकांना असा उपयोग केलाय. मी डिलिव्हरीची कामं करायला जायची त्यावेळेला ह्या बायकांना ह्या तेलाचा असा प्रयोग केलाय. एवढं तिथे कॅमेरा समोर. हे कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल मध्ये मिळतं. तर माझ्याकडे ह्या बाटलीवरचं नाव आहे ना, ते तुम्हाला दिसणार नाही, तेलकट झालंय त्याच्यामुळे, म्हणून मी ते कागदावर थोडस लिहून घ्या. तर ते काय करायचं, आपल्या स्वतःला पण आणि आपल्या पोरांना पण गुडघ्यापासून खाली, म्हणजे पूर्वीचे हे जे पारंपरिक उपाय होते ना, ते थोडेसे आता हे झाले. कारण डॉक्टर आहे, आपण काय करतो, पटकन अशी गोळी खातो आणि गोळीतनं परत आपल्याला काहीतरी अपाय होतो. जसं की मी गोळी खाली की मला ऍसिडिटी भरपूर होती, त्यामुळे मी हे तातडीक जे उपाय असतात ना ते पटकन करते. म्हणजे थोडस काय सांगायचंय तुम्हाला, तर हे मला कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल मध्ये पुण्यातले लोक बघत असतील त्यांच्यासाठी आपल्याला घाणा मिळतो ना, तेल काढायचा, लाकडी घाण्याचा स्टॉक असतो किंवा दुकान असतं, त्याच्यात हे तेल सहज मिळतं. अजून एकदा बघून घ्या. तर हे तेल पूर्ण मिळतं, तर ते म्हणजे सहज मिळून जातं ते तेल. आता आपल्याकडे झाडं वगैरे ती नाही, गावाला त्याची झाडं असतात. पूर्वीची लोक काय करायची, त्यांना ताप आलाय ना, त्या झाडाचा पाला आणायची आणि त्याच्यावर झोपायची. हे इतका छान उपाय आहे तापावरचा की तुम्हाला हलकंच वाटतं आणि शरीरातली हीट पण कमी होऊन जाते. आणि अंगात येणारी कडांगी असते ना, म्हणजे आता गावठी भाषेत त्याला कडांगी म्हणतात, तर ती त्यानं पूर्ण बंद होते. मी हे विरांसाठी वापर करते आणि कधी कधी माझ्यासाठी पण वापर करते ह्याचा. जेव्हा जेव्हा माझे पाय आणि तळवे दुखतात ना, आता माझ्या याच्या बायकांचं पण तसं काम उभं राहून वगैरे पाय दुखतात, तर ह्या तेलाचा वापर करून बघा. हे आज खास महिलांसाठी होतं. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
आपण आपल्यासाठी जगलं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपली काळजी घेतली पाहिजे.